संपूर्ण देशाचं ज्या लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागून आहे ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ। आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया ताई आहेत। ताई, जोरदार प्रचार सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? काही शेवटचे दिवस राहिलेत। नाही, प्रतिसाद तर आपणच सांगायचा खरं, कारण अतिशय गेले अनेक म्हणजे जवळपास आता 17 वर्ष झाली या लोकसभा मतदारसंघात आम्ही सगळेच एक कुटुंब म्हणून काम करतो आणि प्रचार हा 5 वर्षाचा एक भाग आहे, कारण 5ही वर्ष मी लोकसभा मतदारसंघात असते। फक्त ह्या काही दिवसामध्ये कुठली विकास कामांबद्दल म्हणजे जे इलेक्शन कमिशनचे नियम कायदे पाळून हा एक 2-3 महिने आमचे जातात, उरली 4.5 वर्ष आम्ही असाच प्रचार प्रसार विकास कामही एकत्र मिळून एक कुटुंब म्हणून करत असतो। ताई, त्याचवेळी जर आपण बघितलं तर विरोधक थेट पंतप्रधान सुद्धा टीका करताना दिसत आहेत। ज्या पद्धतीने त्यांनी पुण्यामध्ये सभा घेतली आणि थेट आरोप केलेत भटकती आत्मा म्हणून, त्याच्यानंतर त्याचे पडसाद उमटत आहेत, टीका त्यांच्यावर होतीये। अर्थात या वाक्याचं तुम्ही कसं पाहता? या वाक्याकडे म्हणजे अर्थात तुम्हाला देखील दुःख झालं असावं। नाही, मला असं वाटतं आदरणीय पवार साहेबांनी काल त्याच्यावर त्यांचं मत मांडलेलं आहे। मी त्याच्यावर वेगळं काही बोलायचं, मला शेवटी ते या देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि काल आदरणीय पवार साहेबांना त्यांच्या मनात काय होतं ते बोललेले, त्याच्यामुळे वेगळं मला काही बोलायचं मला काही गरज वाटत नाही। पण ताई, ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की भटकती आत्मा कुटुंबापर्यंत विकास कामं इतर गोष्टी म्हणजे घर देखील सोडलं नाही, ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी उल्लेख केला, कुठेतरी दुःख वाटलं असेल मनात, किंवा व्यक्त तुम्ही झालात बरे कालच्या सभेत सुद्धा काही व्यक्त झाला नाही। मला असं वाटतं आज या देशासमोर सगळ्यात मोठी 3 आव्हानं आहेत आणि आपल्या राज्यासमोर 4। एक म्हणजे बेरोजगारी, महागाई, वाढता भ्रष्टाचार, ही 3 नॅशनल इश्यूज, आणि चौथा इश्यू जो महाराष्ट्राला 3+ आणखीन एक वाटतो मला खूप प्रचंड आव्हान, तो म्हणजे दुष्काळ। त्याच्यामुळे आजच्या या इलेक्शनचा सगळा फोकस हा महागाई, बेरोजगारी, वाढता भ्रष्टाचार आणि दुष्काळावरच असला पाहिजे। ताई, त्याचबरोबर जेव्हा ते वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलं तेव्हा अजित पवार देखील त्याच मंचावर उपस्थित होते। अजित पवारांना जेव्हा आम्ही विचारलं की ज्या पद्धतीने ही टीका झाली तुम्हाला काय वाटतं, परंतु त्यांचं म्हणणं आहे की असं कुठलाही पुरावा नाही की मोदींनी थेट शरद पवारांवरच ही टीका केली, म्हणजे असं बोलून त्यांनी प्रश्न टाळला। ठीक आहे ना, शेवटी ते एका म्हणजे आज ते एका विचाराच्या पक्षात म्हणजे काम करतात। अजितदादा भारतीय जनता पक्ष आता एक झालेले आहेत, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी तसं वक्तव्य केलं असेल, मला नाही माहिती। पण ठीक आहे, आता अशा गोष्टी मधून येतच असतात आणि लोकशाहीमध्ये आता कोणी कुठल्या पातळीवर जाऊन टीका भाषण करायचं हा त्याचा अंतर्गत प्रश्न आहे। पण दादांनी असं वक्तव्य येणं, दादांनी हे ऐकून घेतलंय मंचावर बसून, त्याचा दुःख वाटतं की नाही तुम्हाला? नाही, मला दुःख अशा गोष्टींचं होत नाही। मला दुःख एकाच गोष्टीचं होतं की आज प्रचंड अडचणीत असलेले आजचे शेतकरी असतील किंवा नागरिक असतील, त्यांना दुष्काळाचा जो झळ सगळ्यांना बसते, कांद्याला किंमत नाही आहे, दुधाला किंमत नाही, ह्या गोष्टीचं मला दुःख होतं। ताई, शेवटचा प्रश्न करतो। अजित पवार अर्थात सातत्याने आरोप होत आहेत की बारामतीमध्ये लोकांना दम दिला जात आहे, वेगळी ताकद लावली जाते, परंतु अजित पवार म्हणले असं कुठेही काय होताना दिसत नाही, असेल तर तक्रार करा। पुन्हा ते सातत्याने भाषणात सुद्धा सांगतात की थेट तुमच्याकडून फक्त आरोप होत आहेत। एवढंच काय तर त्यांनी जे विकास कामं केली आहेत त्याच्यासमोर तुम्ही थांबता, फोटो काढता आणि तेच सगळं तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात सुद्धा प्रकाशित केलेलं आहे। बरोबर आहे ना, पक्ष एकच होता, सगळे एकच ताटातलं वाटीतलं ताटात, आम्ही एकाच संघटनेत काम करत होतो, आमचे रोल्स ठरलेले होते। जिल्हा परिषद, पंचायत समिती, कॉर्पोरेशन मध्ये केलेली आणि MLA आणि खासदार अशी सगळी एक टीम म्हणूनच काम करतात ना। त्यांचं म्हणणं की मीच केलं हे काम, ताई तुम्ही नाही। आता दादांची स्टाईल सगळ्यांना माहिती आहे। दादा जे दम देत आहेत, दादांचं म्हणणं की मी कुणालाही दम दिलेला नाही, असेल तर पुरावे समोर या, पोलिसांना तक्रार द्या, मला द्या, कुणालाही द्या, तुम्ही अजून सुद्धा ठामात असे होत आहेत, म्हणजे कार्यकर्ते सांगतायत, तक्रारी येत आहेत तुमच्या समाजामध्ये, दपदपत्या आवाजामध्ये ही चर्चा सगळीकडे होते, पत्रकार आम्हाला विचारतायत या सगळ्या गोष्टी, त्यांच्या सगळ्यांच्या प्रश्नातच आमचं उत्तर आहे ना। परंतु ताई, दादा नाकारतायत या सगळ्या गोष्टीला, आता ते कसं मला माहिती असेल, मी माझ्या कानावर ज्या गोष्टी असतील त्या मी तुम्हाला सांगू शकते। आता ते काय बोलतात ते मी कसं, मला समोरच्या उमेदवाराला किती ताकदीचं समजता तुम्ही? हे बघा, माझी लढाई वैचारिक आहे, वैयक्तिक नाही। काश्मीर टू कन्याकुमारी
ह्या सगळे जे आज उमेदवार आहेत ते प्रत्येकजण आपलं मत मांडायचा एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे आणि मी लोकशाहीच्या मार्गाने चालणारी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे हा आपल्या विरोधात जो लढतो ते एका लोकशाहीमध्ये तो प्रत्येकाला अधिकार आहे. ताई तुम्हाला काय वाटतं म्हणजे ही टक्कर कशी आहे? लोक म्हणतात काटेकी टक्कर आहे, परंतु सुप्रियाताईंना काय वाटतं कशी टक्कर आहे? मी त्याला टक्कर समजतच नाही. वैचारिक लढाई आहे आणि महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि दुष्काळ हे सगळ्यात मोठी आव्हान आहे ज्याच्यावर आज सत्तेतले लोक बोलतच नाही आहेत. जर आपण बघितलं तर सुप्रिया सुळे या ठिकाणी प्रचार करतायत, अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. अर्थात जर दादाला वाटत नसेल तर हे वेगळी गोष्ट आहे, परंतु आम्ही प्रचार करतोय आणि तेही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर, रोजगाराच्या मुद्द्यावर, या सगळ्या सर्वसामान्यांच्या मुद्द्यावर आमचा हा सगळा प्रचार सुरू आहे आणि हेच पुढे घेऊन मी असंच जाणार आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.